करा। हाय, हाय. कुठे आहात तुम्ही आता? नाशिक. हाय टिपू. हाय टिपू. हाय. आता आम्ही आहोत नाशिक मध्ये आणि टिपू डॅडी कुठे गेले? डॅडी हॉटेल बघायला गेले. ओके, तर डॅडी हॉटेल सर्च करतायत, तोपर्यंत आम्ही त्यांची गाडीमध्ये बसून वेट करतोय. सो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहे नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आम्ही हॉटेल स्टे करतो आहे. हॉटेल थीम प्लाझा इथे मुक्तिधाम मंदिरापासून खूपच जवळ आहे. सो इथे आहे आपल्या हॉटेलची लॉबी, इथे आपण सध्या स्टे करतो आहे. ट्रिपल बेडचा रूम घेतलेला आहे. साईडला इथे गार्डन व्ह्यू येतो. टीव्ही सुद्धा आहे आणि हे आहे वॉशरूम. हॅलो फ्रेंड्स. हाय. तर आत्ता आम्ही नाशिकमध्ये आहे. सकाळी आम्ही शिर्डीवरून निघालो आणि नाशिकला दुपारी 3 वाजता पोचलो. थोडासा हॉटेलमध्ये स्टे करून आराम केला आणि आत्ता आम्ही नाशिकमध्ये आलेलो आहे. आणि फर्स्ट आमचा नाशिकचा स्टॉप आपला कुठला आहे शुभ्रा? मुक्तिधाम. मुक्तिधाम मंदिराकडे आम्ही आलेलो आहे. हे आहे नाशिकचं मुक्तिधाम मंदिर. हे आहे भक्त निवास. हे खूप जुनं आहे आणि इथे आम्ही लहान असताना या ठिकाणी राहिलेलो आहे. इथे जे वरती सुस्वागतम लिहिलं आहे त्याच्या वरच्याच रूममध्ये आम्ही राहिलेलो आहे आणि इथून बाजूलाच हे मुक्तिधाम मंदिर आहे. आता हे आजूबाजूला नवीन भक्ती निवास झालेले आहेत. या साईडला इथे भोजनालय आहे. अशा प्रकारे आता हा असा परिसर आहे. या गेटमधून आत आल्यानंतर समोरच हे जुनं भक्ती निवास आहे. पाणीपुरी बनवलेली आहे, सगळ्या एकत्रच बनवल्यात. थोडीशी डिफरंट असेल ही. अरे ही पाणीपुरी थोडी डिफरंट असेल, चांगली आहे.
नाईस नाईस शुभ. बाय बाय टिपू. इकडे आलेलो आहे जय बजरंग दूध. नाशिकमध्ये अशा प्रकारे मसाले दूध फेमस आहे. त्यातल्या त्यात ते जे जय बजरंगचं दूध आहे ते खूप फेमस आहे. आता आम्हाला शुभ्राच्या मावशीने सांगितलं. खूप फेमस आहे. अशा प्रकारे हे जे गरम दूध बनवतात त्याच्यामध्ये ती मलाई टाकतात. रात्रभर चालतंय. खरं सांगा व्हिडिओसाठी नको बोलू. टेस्टी आहे. फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे नाशिक फिरायला है ना शुभ्रा. आणि आपल्याबरोबर कोण नवीन मेंबर ऍड झाले का शुभ्रा? सोना मावशी हे माझी बहीण आहे आमची. आणि आता आज आम्हाला पूर्ण नाशिकमध्ये ती फिरवणार आहे. नाशिकचे आम्ही मेन मेन स्पॉट कव्हर करणार आहे आणि त्याच्याबरोबरच चांगल्या चांगल्या ठिकाणी आम्ही जेवणासाठी खाण्यासाठी पण जाणार आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पूर्ण कव्हर करणार. आता हॉटेलमधून निघतो आम्ही. चला जाऊया मग. ओके चलो. तो आता आम्ही आलेलो आहे आमच्या फर्स्ट प्लेस वरती. शुभ्रा कुठे आलोय? साबुदाणा. सायंदाणा नाही राणाज मध्ये आलोय आम्ही. आणि इथला स्पेशल असा साबुदाणा वडा खाण्यासाठी इकडे आलेलो आहे. राणाज थालीपीठ सेंटर. आणि इथे साबुदाणा खूप फेमस आहे साईडला. त्यांचा बॅनर लावलेला आहे इथे. आणि साबुदाणा असा आहे मस्त क्रिस्पी वाटतोय. शुभ्रा ट्राय नाही केला ना अजून? शुभ्राची सिटिंग अरेंजमेंट बघा. छान आहे चांगलं आहे. चटणी सोबत चांगलं लागतं. टिपू तू पण खातो का रे बाबू? तू पण खातो साबुदाणा खातो? सो फ्रेंड्स आता आमचा साबुदाणा वडा खाऊन झालेला आहे. शुभ्रा कसा होता साबुदाणा वडा? हेमा तुला आवडला? आणि सोनाला तर माहितीच आहे सोना नाशिकचीच आहे त्यामुळे ती आम्हाला खास घेऊन आली इकडे. मी करत मस्त होता. वरून क्रिस्पी होता आतमध्ये सॉफ्ट होता आणि चटणी एकदम भारी त्याची. आणि आम्ही सगळ्यांनी एक एकच खाल्ला. पुढे आज दिवसभरात अजून आमचे बरेच ब्लॉग होणार आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही अजून खाणार आहे. नाही एक प्लेट 50 रुपये. हा एक प्लेट 50 रुपये. त्याच्यामध्ये 2 पीस देतात. आणि एक सिंगल घ्यायचा असेल तर 25 रुपये. तर छान होता. आम्ही 2 प्लेट घेतले. प्रत्येकाने एक एक खाल्ला. आणि आता नेक्स्ट स्टॉप कुठे असणार सोना आपला? पेरूची वाडी. अच्छा पेरूची वाडी आपल्या इथे नाशिकमध्ये फेमस आहे. तिथे की मस्तपैकी मिसळ मिळते. मिसळ सोबत बाकीच्या ऍक्टिव्हिटीज पण असतात लहान मुलांसाठी. आपण तिकडे जाणार आहे.
फ्रेंड्स हे आहे आपलं प्रिंटिंग प्रेस नोटांची. आपल्या इंडियातल्या ज्या करन्सी आहेत त्या इथे प्रिंट होतात. ती प्रेस आहे. आम्ही आलेलो आहे पेरूच्या वाडीकडे. पोचलेलो आहे फायनली. चाललोय. शौर्य पण उठलेला आहे. हाय शौर्य. अजून झोपेत आहे थोडा तरी. झोपेमध्ये बघा इथे आपण आलेलो आहे पेरूच्या वाडीमध्ये. इथून एंट्रन्स आहे. आम्ही आज आलेलो आहे फ्रायडे. तुम्ही पार्किंग मध्ये बघा एवढ्या गाड्या आहेत. फ्रायडे किंवा मधला दिवस आहे तरी पण बरीच गर्दी आहे.